भारत हा नैसर्गिक साधन संपत्तीचं विशाल दालन आहे। कृषी जैव विविधतेत देश समृद्ध आहे। या पार्श्वभूमीवर कृषी जैव विविधतेतल्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा काल समारोप झाला। या निमित्तानं आपल्या राज्यात कृषी जैव विविधतेचं जतन आणि संवर्धन आणि त्याची उपयुक्तता यावर अधिक चर्चा करण्यासाठी सेंद्रिय शेतीकरता कृषीभूषण पुरस्कार मिळालेले शेतकरी राजेंद्र भट आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। ज्या विषयामध्ये आपला अभ्यास आहे, ज्या विषयात आपण काम करत आहे तिथूनच आपण सुरुवात करू। कृषी जैव विविधता म्हणजे काय याच्याबद्दल आम्हाला सांगा। कृषी जैव विविधता म्हणजे आता आपण जे काही पिकं घेतोय, टोमॅटो के टोमॅटो, वांगे के वांग, असं न करता आपल्या हवामानात जी काय होणारी पिकं आहेत, ज्या काही वनस्पती वाढतात पावसाळ्यात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात, त्या वाढणाऱ्या सगळ्या वनस्पती सर्व पिकं आपल्या शेतात घेणं म्हणजे पीक कृषी जैव विविधता। ही वृक्षांपासून वेलींपर्यंत आणि जमिनीतल्या कंदांपर्यंत अवलंबून असते। उदाहरणार्थ जमिनीतला कंद, वाढणारा वृक्ष नारळ किंवा आंबा, आणि वांगी, मिरची, भाजी किंवा दुधी, कारली, घोसाळीचे वेल आणि पालेभाज्या, असे जे हे सगळं जर शेतात असेल आणि आपल्या घरातल्या सगळ्या गरजा शेतातनं भागत असतील तर ते जे काही पीक रचना तयार होते शेतामध्ये त्याला आपण जैवविविधता म्हणतो। की ती पिकाची जैवविविधता। आंबा आहे की आंबा, आणि आंब्याच्या 50 जाती म्हणजे जैवविविधता नाही। आंब्याच्या सोबत आंब्याला पूरक असलेल्या बाकीच्या वनस्पती शेतात असणं, ज्या माणसाच्या गरजेसाठी लागणारं जळ, माणसाच्या गरजेसाठी लागणारं शेताला मांडव करण्यासाठी लागणारं लाकूड, कीटकांसाठी, पक्ष्यांसाठी, मधमाशांसाठी असणाऱ्या वनस्पती, माणसाच्या जाताच्या परिवारातल्या गुराढोरांना लागणाऱ्या औषधासाठी लागणाऱ्या वनस्पती, हे सगळं शेतात असणं याला आपण कृषी जैवविविधता असं म्हणतो। बदलत्या काळामध्ये राजेंद्र भट शेती खूपच मागे पडली। शेतकऱ्यांची मुलं सुद्धा आता शेती करत नाही, शेतीच्या खालची जमीन कमी झाली। ही सगळी समस्या लक्षात घेऊन ही आंतरराष्ट्रीय कृषी जैव विविधता परिषद आयोजित केली होती। याचा मुख्य उद्देश काय होता? मुख्य उद्देश 3 आहेत की जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस घटत चालली आहे, जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण कमी होत चाललंय, आणि आपण एकाच प्रकारची पिकं घेतो आणि बाकीच्या वनस्पती हळूहळू आपण नामशेष करतोय। दिवसाला काही प्रकारच्या वनस्पती प्रजातीच नामशेष होत आहेत। म्हणजे उदाहरणार्थ आपण घेऊ की 18 प्रकारची धान्य होती, आज आपल्या 18 प्रकारच्या धान्यांचं नावच माहिती नाही। आपण आहारामधून ऋतुकालानुसार जे काही आहार करत होते ते बंद झाले। आपण फ्लावर आणि कोबी उन्हाळ्यात थंडीत खातो, उन्हाळ्यात खातो आणि पावसाळ्यात खातो। जे थंडीचं पीक आहे ते आपण उन्हाळ्यात खातोय किंवा पावसाळ्यात खातोय, ते अपेक्षित नाहीये। ऋतुकालोद्भव जे काही पीक होतं ते खाणं, जे वनस्पती ती वाढते ती खाणं आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवणं हे त्याच्यातला मुख्य हेतू आहे। तर तो आपण करतच नाही आहोत। आणि शेतीमध्ये मधल्या कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त पैसे मिळतील याच्या मागेला आपण शेतीचा प्रकार सुरू केला, आणि त्याच्यात एकच पीक म्हणजे टोमॅटो के टोमॅटो, कांदा के कांदा, आणि त्याचे बाजारामध्ये सप्लाय चेन जी आहे, डिमांड अँड सप्लाय हा रूल आहे, ते खूप अतिरिक्त प्रोडक्शन आल्यामुळे त्याचे भाव गडगडले। आपण गेले काही वर्ष बघतोय सोयाबीनचा भाव पडला, कांद्याचा भाव पडला, बटाट्याचा भाव पडला, साखरेचा भाव पडला, परत वाढला। हे वाढणं आणि थांबणं किंवा कमी होणं हे सतत चालू आहे, आणि हे चालू आहे ते शेतकरी नियोजन नाही करत आहे, त्याचे प्रॉब्लेम आहे। आणि ते नियोजन करण्याकरता शासन त्याला मदतही करत नाही, ही समस्या आहे। हा, पण मला असं म्हणायचं आहे राजेंद्र की ही समस्या केवळ भारतापुरती नाही, जगभरात वेगवेगळ्या प्रकारे हा त्रास सगळ्याच शेतकऱ्यांना होतोय। ही जी परिषद झाली आंतरराष्ट्रीय परिषद, याच्यामध्ये मुख्य चर्चा कशा, अजेंडा आपण ज्याला म्हणू, त्याच्याबद्दल काय सांगा? मुख्य चर्चा हवामान जे आहे की हवेमध्ये वाढणारे कार्बनचं प्रमाण म्हणजे ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो ते, जमिनीमध्ये असणारे पाण्याचं प्रमाण, मुरण्याचं प्रमाण नंबर 2, आणि जमिनीतल्या जमिनीची उत्पादकता ही कमी कमी होत चालली आहे। ते ही कमी होण्याची कितीही रासायनिक खत घालून, पहिल्यांदा जेव्हा हरित क्रांती आली रासायनिक खत घातलं आपण तेव्हा 1 किलोमध्ये 17 किलो धान्य होत असेल, तर आता 1 किलो रासायनिक खत घालून 2 किलो किंवा 3 किलो धान्य होतं। म्हणजे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता घटत चालली। ही घटत जाणारी उत्पादकता कालांतराने शून्यावर येईल, जेवढं घालतो तेवढंच उत्पादन येईल। हे होऊ नये म्हणून ज्या काय काळज्या घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली सगळी सजीवसृष्टी आहे ती सजीवसृष्टी शेती आणि निसर्गाशी निगडीत आहे। ती सजीवसृष्टी जर कोलॅप्स झाली, अन्नसाखळा आपण त्याला म्हणतो, या अन्नसाखळ्या जर नष्ट झाल्या तर आपलं पीक येणार नाही। म्हणजे आईन्स्टाईनने सांगितलं मधमाशी नष्ट झाली तर 3 वर्षात आपण खाऊ शकणार नाही काही। ही मधमाशी आपण कीटकनाशक अतिरिक्त फवारल्यामुळे वर्षभर शेतामध्ये मधमाशीला अन्न मिळेल असे रचना नसल्यामुळे मधमाशांचं प्रमाण कमी होत चाललंय जगभर। आता हे जगभर कसं वाढेल याच्यासाठी वेगळे प्रयत्न चाललेत, आणि एकत्र येऊन आपण काही प्रयत्न करू शकू का याच्यासाठी परिषद आहे की या समस्या काय आहेत, या समस्यांची ओळख करून घेणं,
या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करणं आणि तो इम्प्लिमेंट त्या त्या देशात त्या त्या परिस्थितीनुसार त्या त्या शेतकऱ्यांच्याकडनं करून घेणं, हे 3 त्याचे टप्पे आहेत. या 3 टप्प्यामधला पहिला टप्पा आता झाला की आपण काय नक्की समस्या आहेत आणि त्याचं निराकरण कसं करू शकतो एकत्र पद्धतीने. मी अमुक करीन, तुम्ही तमुक करा, अशा पद्धतीने ते केल्याचे प्रयत्न असावा असं वाटतंय. त्याच मुद्द्याला धरून माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता जागतिक पातळीवर याच्यावर गांभीर्याने चर्चा होते, म्हणजे भारत असेल किंवा आणखीन काही देश असतील, की आता याचे चटके सगळ्यांना बसू लागलेले आहेत. प्रत्येक नागरिकाला त्याच्याबद्दल जाणीव करून देणं हा तर उद्देश ह्याचा होताच परिषदेचा. आता समस्या आपल्या समोर आहे, त्याच्यावर मार्गही आपल्याला शोधायचा आहे. हो, ही परिस्थिती राजेंद्र भट कशी बदलता येईल? एक म्हणजे त्याची जाणीव करून देणं. जाणीव झाल्यानंतर तो जो उपभोक्ता आहे, म्हणजे प्रत्येक नागरिक उपभोक्ता आहे किंवा प्रत्येक वनस्पती उपभोग घेणारी आहे, हा उपभोक्ता संयमाने उपभोग घेईल का आणि जो उपभोग माझ्या पुढच्या पिढीपर्यंत कायम राहील. आपण मानव सगळे निसर्गाचे ट्रस्टी होत असं आपण स्वतःला समजतो. म्हणजे मी ट्रस्टीचा अर्थ मी ते सांभाळायचं, विकसित करायचं आणि पुढच्या पिढीला हस्तांतरित करायचं. आता हे जर आपण पुढच्या पिढीचं आत्ता आपण जर भूगर्भातलं जे पाणी काढतोय, बोरिंगचं उदाहरणार्थ पाणी काढतोय, हे नातवाचं पाणी काढतोय. मग नातवाने पाणी कुठून काढायचं? आत्ता आपण भूगर्भामध्ये 600 फुटाला पाणी काढतोय, त्या 600 फुटाच्या पाण्यामध्ये आर्सेनिक आणि फ्लोराईड आहे. मग त्यांनी काय खायचं पाणी आणि त्यांनी कुठलं पाणी प्यायचं? तर हे पाण्याची पातळी वाढेल याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं, म्हणजे बोर रिचार्ज असेल, शेताचं पाणी जमिनीत जिरवणं असेल, त्या त्या माणसाच्या क्षमतेनुसार, त्या त्या नगरपालिकेच्या परिस्थितीनुसार हे सगळ्यांनी करणं हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे. आणि शक्यता अशी आहे की आपल्याला कंपल्सरी करायला लागेल. नाहीतर आपण पुढची आपली मुलं बाळ नातवंड लांबचं राहिलं, मुलं बाळ पण ते जगू शकणार नाहीत. कारण हवेमध्ये आता आपण बघतोय की हवेमध्ये दिल्लीला शाळा बंद करायला लागल्या. हो, हे आपल्या अतिरिक्त वाहनांचं धूर, हवेमध्ये जाणारं धुळाचं प्रमाण, शहरामध्ये जाणारं सिमेंटीकरण आणि रस्त्याचं डांबरीकरणामुळे वाढणारं तापमान आणि फॉग म्हणजे धूर आणि धुकं याचा होणारा एकत्रित परिणाम, हा सगळे परिणाम दरवर्षी ते वाढत चालले. गेल्या वर्षी विमानं सुद्धा बंद होती की जास्त धुकं आलं, काही करता आलं नाही. तर ही परिस्थिती ह्याच्यापुढे वाढणार आहे. तर परिस्थिती नियंत्रित कसं करता येईल? म्हणजे आता दिल्लीसाठी त्यांनी त्याच्या CNGवरच्या गॅसवरती केल्या वाहनं, आता त्या अजून वेगळ्या इलेक्ट्रिकवरती करायचा प्रयत्न चालू आहे. हे सतत घडणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया आपण किती चांगल्या पद्धतीने करतो. जगामध्ये सगळ्यात चांगली प्रक्रिया जर्मन देश करतं. सगळ्यात जास्त नुकसान जर्मनच करतं, कारण सगळ्या बाहेरसारखी कंपनी जर्मनचीच आहे आणि सगळ्यात जास्त केमिकल्स आणि हे सगळे जर्मनी तयार करतं. पण त्यांना त्याची जाणीव असल्यामुळे ते जास्तीत जास्त दुरुस्त करायचाही प्रयत्न करतात. आपण फक्त हक्कासाठी जागरूक आहोत, आपल्या कर्तव्यासाठी नाही. भारतीय नागरिकांनी हे आपल्या कर्तव्याची जाणीव करून माझ्यासाठी पाणी, मला पाहिजे म्हणून पाणी, ह्याची जोपर्यंत जाणीव करून घेणार नाही तोपर्यंत नगरपालिका आपल्याला पाणी देऊच शकणार नाही. तुमचा हाच मुद्दा धरून आपण पुढे जाऊया की माझ्यासाठी पाणी, मला लागणारं पाणी. राजेंद्र भट, आज झालंय असं की जगण्याची गती एवढी प्रचंड वाढली आहे की याच्यामध्ये आमच्यापैकी अनेकांची इच्छा असूनही आम्ही काही करू शकत नाही. आता मगाचाच मुद्दा धरायचा म्हटला तर व्यक्तीकडून समूहाकडे जाणारा हा प्रवास आहे. मग त्या व्यक्तीमध्ये सगळे आले, शेतकरी आले, व्यापारी आले, कारखानदार आले, विद्यार्थी आले, असे अनेक गटातले या सगळ्यांचा मिळून एक समाज बनलाय. मुलाखतीच्या शेवटी आपण ज्याला मुलाखतीचं सार म्हणू किंवा तुमचा आवडता जो शब्द आहे की या सगळ्या गणिताचा लसावी काय, ही मुलाखत बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातले, वेगवेगळ्या व्यवसायातले प्रेक्षक आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येक जण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो ही विविधता जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी? नंबर 1, ऋतुकालोद्भव आहार असावा. नंबर 2, कॉमर्समध्ये मार्जिनल युटिलिटी लॉ आहे की 1 आंबा खाल्यानंतर किती समाधान मिळतं, 10 आंबे खाल्यानंतर किती समाधान मिळतं. माझा संयमित उपभोग असला पाहिजे. माझा संयमित उपभोग करताना मी उपभोग करणे टाकून नाही देणार. जे ग्लासभर पाणी टाकून देईन हे नाही चालणार. मध्ये त्या टाटांची एक हे मुलाखत आली होती की जर्मनीमध्ये त्यांनी हॉटेलमध्ये अन्न टाकलं, त्यांना दंड झाला. हे राष्ट्रीय साधन संपत्ती आहे. पैसे तुमचे असतील, जे काय तुम्ही खाताय हे राष्ट्रीय साधन संपत्ती आहे, जे काय पाणी पिताय ते राष्ट्रीय साधन संपत्ती आहे. आपल्याला अशी वेळ येऊ नये आपला दंड लागण्यासाठी आपण आपल्या मुलांसाठी पाणी जपून ठेवू. ग्लासमध्ये अर्ध पाणी टाकणार नाही. जैन लोक ताट धुवून ते पाणी पितात का? तर ते पाणी योग्य पद्धतीने वापरलं जावं आणि ताटे धुतलं जावं. आपण ते करू शकतो की नाही? असं आपण प्रत्येकजण असंख्य गोष्टी करू शकतो. आपल्या मनात असं आहे की हे सगळं सरकारने करावं, मी काही करणार नाही, असं नाही चालणार. माझे हक्क जसे तसे माझी कर्तव्य आहेत. ही प्रत्येक कर्तव्य प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार, विचारानुसार, त्या त्या परिस्थितीनुसार करायलाच लागतील. हा एकमेव उपाय आहे. आणि हे सगळं जे ग्लोबल वॉर्मिंग होते
हे माझ्या फ्रीजमुळे होते, माझ्या वाहनामुळे होते, मी सिमेंटच्या घरात राहतो त्याच्यामुळे होते. हे तापमान नियंत्रित करण्यासाठी मला 400 झाडं लावायलाच पाहिजेत आणि तसं ते वातावरणाला कार्बन खाऊ शकेल आणि ते कार्बनचं रूपांतर झाडामध्ये झाल्यानंतर ते झाडाचा परत आपण वापर करू शकतो. त्याला नवनिर्मित ऊर्जा म्हणतो आपण, की जी परत परत तयार होऊ शकते. अशी ऊर्जा आपण घट्टी ऊर्जा वापरतो जी संपणार आहे. अशी ऊर्जा आपण वापरू की सोलर कुकर वापरू, सोलर ड्रायर वापरू, सोलर पंप वापरू किंवा झाडांपासून तयार केलेला कोळसा वापरू की झाडं परत तयार करता येतील. जमिनीतला दगडी कोळसा नको, आपण लाकडी कोळसा करू. पाणी आपण छतावरचं गोळा करू, सौराष्ट्रामध्ये गोळा करतायत आणि जमिनीत टाकी करतायत, ते पहिलं पितायत. आपण हे सगळं करू शकतो आणि ह्याची मॉडेल्स भारतात, महाराष्ट्रात, तालुक्यात सगळीकडे विकसित झालेली आहेत. आपण तिकडे बघत नाही आहोत, आपण शाहरुख खान काय करतोय ह्याच्याकडे बघतोय. हे जे विकास केलेले घटक आहेत, हे विकास केलेले घटक जर नागरिकांच्या डोळ्यासमोर सरकारने आणणं नाही, आपण आणणं गरजेचं आहे आणि ते अनेक संस्था काम करत आहेत. या सगळ्यामध्ये राजेंद्र भट, मला एक गोष्ट लक्षात आली, मुळात महत्वाची आहे ती इच्छाशक्ती. आणि ती इच्छाशक्ती प्रत्येकाची जागृत झाली तर ही परिस्थिती नक्की बदलेल आणि ही बदलेल असा मला नक्की ठाम विश्वास आहे. जैवविविधतेबद्दल आज आपण इथे येऊन 9:30च्या बातम्यांमध्ये येऊन आमच्या प्रेक्षकांना माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.